नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोटिवेशनल महेश या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत प्रसिद्ध झालेली सरळ सेवा पदांची भरतीची जाहिरात पाहणार आहोत. तर आपण पाहताय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात दिनांक 4 नोव्हेंबर 2025. तर या जाहिरातीमध्ये कोणकोणत्या रिक्त पदांचा समावेश असणार आहे, ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे, अंतिम दिनांक, याचबरोबर पात्रता, या सर्व गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या रेड कलरच्या सबस्क्राईब या बटनला क्लिक करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती स्पर्धा परीक्षा रिलेटेड प्रसिद्ध होणारे सर्व व्हिडिओज आपणास नोटिफाय होतील. आपण पाहताय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागाअंतर्गत आस्थापनेवरील गट अ, गट ब आणि गट क संवर्गातील अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी म्हणजेच वरिष्ठ लेखा अधिकारी, तसेच लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ लिपिक, सहाय्यक भांडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदांची सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 20 नोव्हेंबर 2025 ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. म्हणजेच अंतिम दिनांक हा 19 डिसेंबर 2025 असणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या पदांसाठी किती रिक्त जागा आहेत. आपण पाहिलं ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 20 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची अंतिम दिनांक 19 डिसेंबर 2025 असणार आहे. परीक्षेसाठीचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक हा परीक्षेच्या आधी 7 दिवस कळवण्यात येईल. आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ही ऑफिशियल साईट आहे, आपण पाहू शकताय www.mjp.maharashtra.gov.in ही अधिकृत संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरती आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावायचे आहेत. तर यामध्ये जे पहिलं पद आहे अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी म्हणजेच वरिष्ठ लेखा अधिकारी गट अ संवर्गातलं हे पद आहे, क्लास 1. याच्या एकूण 2 जागा आहेत. आपण पाहू शकता अ या प्रवर्गाची एक जागा आहे आणि अराखीव ओपन कॅटेगरीची एक जागा आहे. अशा 2 जागा आहेत. वेतन श्रेणी आहे S20 पे मॅट्रिक्स. आपण पात्रता पाहू शकता पजेसिंग अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन अ हायर सेकंड क्लास इन अ कॉमर्स और इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन ऑफ अ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी विदिन 10 इयर्स विथ 10 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. म्हणजेच या पदासाठी कॉमर्समधील ग्रॅज्युएट डिग्री तर मागितली आहेच, याचबरोबर 10 वर्षाचा अनुभव ही मागितलेला आहे. आणि हू इज नॉट अबाऊ 45 इयर्स ॲट एज, ज्यांचं वय 45पेक्षा कमी असणं अपेक्षित आहे. दुसरं पद आहे लेखा अधिकारी गट ब. एकूण पदे आहेत 3. यामध्ये अनुसूचित जमातीची एक जागा आहे, इतर मागास प्रवर्गाची एक जागा आहे आणि अराखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गाची एक, अशा एकूण 3 जागा आहेत. याची वेतन श्रेणी आहे S15 पे मॅट्रिक्स. S15 आहे 41,800, 1,32,300. पात्रता पाहूयात. रिक्रुटमेंट ऑफ द पोस्ट ऑफ अकाउंट्स ऑफिसर बाय द नॉमिनेशन शॅल बी मेड फ्रॉम अमंग्स द कॅन्डिडेट्स हू possess at least सेकंड क्लास मास्टर डिग्री इन कॉमर्स अँड मिनिमम 5 year एक्सपिरियन्स, म्हणजेच 5 वर्षाचा कमीत कमी अनुभव देखील मागितला आहे. त्यानंतर तिसरं जे पद आहे सहाय्यक लेखा अधिकारी गट ब. एकूण 6 पदे आहेत रिक्त. त्यामध्ये आपण प्रवर्गनिहाय जर पाहिलं तर इथे आपल्याला दिसेल अनुसूचित जमातीची एक जागा आहे, सर्वसाधारण विजा अ या प्रवर्गाची एक आहे आणि शासकीय सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाची एक आहे, अराखीव पदाची एक. अशा एकूण 5 जागा आहेत. 6वी जी जागा आहे ती महिला आरक्षणाची आहे, अराखीव म्हणजेच खुला महिला या पदाची आहे. त्यानंतर चौथं पद आहे उपलेखापाल गट क संवर्गाचं हे पद आहे. एकूण 3 जागा आहेत. याची सुद्धा वेतन श्रेणी आहे S13 म्हणजेच
पे मॅट्रिक्स S13, 35,400, 1,12,400. याच्या एकूण 3 जागा आहेत. अनुसूचित जातीची 1 जागा, त्यानंतरनं अराखीव पदाची 1 जागा आणि तिसरी जी जागा आहे ती इतर मागास प्रवर्ग ओबीसी या प्रवर्गाची आहे. यासाठी पात्रता आहे अपॉइंटमेंट बाय द नॉमिनेशन टू द पोस्ट शॅल बी मेड बाय द डायरेक्ट रिक्रुटमेंट फ्रॉम अमंग द कॅन्डिडेट्स possessing द सेकंड क्लास डिग्री इन अ कॉमर्स ऑफ एनी स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी. कोणत्याही संविधानिक विद्यापीठातून कॉमर्स पदवी प्राप्त असणं आवश्यक आहे, कमीत कमी द्वितीय श्रेणीचं ग्रेड घेऊन. याला अनुभवाची पात्रता नाही. त्यानंतर 5वं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजेच सिव्हिल इंजिनियर या पदाचं आहे. म्हणजे ज्युनियर अभियंता या पदासाठी स्थापत्य या शाखेसाठी एकूण 144 जागा आहेत. खूप मोठी ही या पदाची भरती असणार आहे. सगळ्यात जास्त रिक्त पदं आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग या पदाचे. तर आपण पाहू शकता या ठिकाणी प्रवर्गनिहाय तक्ता दिलेला आहे. अनुसूचित जातीच्या एकूण 18 जागा आहेत. अनुसूचित जमातीच्या एकूण 10 जागा आहेत. वी जा अच्या 4 आहेत. भ ज ब 1, भ ज क 5, भ ज ड 4, विमा प्र 2, इतर मागास प्रवर्गाच्या 29, शासकीय व सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या 14, आर्थिक दुर्बल घटक 14 आणि अराखीव 43 अशा एकूण 144 जागा आहेत. या पदाची वेतन श्रेणी आहे S14, 38,600, 1,22,800. पात्रता आहे स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदविका किंवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेली व्यक्ती. म्हणजे मिनिमम डिप्लोमा एज्युकेशन किंवा ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग इन सिव्हिल इंजिनिअरिंग असणं आवश्यक आहे किंवा मास्टर डिग्री उच्च शैक्षणिक अर्हता असले तरी सुद्धा चालेल. त्यानंतर जे 6वं पद आहे ते कनिष्ठ अभियंता यांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग या पदाचं आहे. ज्युनियर इंजिनियर पदासाठी एकूण पदे आहेत 16 रिक्त जागा आपण पाहू शकता. अनुसूचित जातीसाठी 1 जागा, अनुसूचित जमाती 2, विजा ज क 1, विमा प्र नाही, इतर मागास प्रवर्ग 1, 3, शासकीय व सामाजिक मागास प्रवर्ग 2, आर्थिक दुर्बल घटक 2 आणि अराखीव पदाच्या 4 अशा एकूण 16 पदाची ही भरती आहे. सिव्हिल मेकॅनिकल इंजिनियर वेतन श्रेणी आहे S14, सेम आहे ॲज पर सिव्हिल इंजिनियर. ज्युनियर इंजिनियर या पदाला जी आहे तीच आहे. पात्रता सुद्धा तीच असणार आहे. फक्त या ठिकाणी ब्रँच जी असेल ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग यापैकी त्या तिन्हीपैकी कोणतीही इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा ही पात्रता ग्राह्य धरण्यात येईल. याचबरोबर किमान 3 वर्ष कालावधीची पदविका धारण केलेले सुद्धा पात्र असतील. त्यानंतर 7वं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक गट ब पदाचं हे पद आहे. संवर्गाचं एकूण पदे आहे 3 आपण पाहू शकताय. पहिली जी जागा आहे अनुसूचित जातीची, दुसरी आहे शासकीय व सामाजिक मागास प्रवर्गाची आणि तिसरी अराखीव पदाची. याची वेतन श्रेणी आहे S15, 41,800 आणि पात्रता आहे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच HSC. ज्या उमेदवारांकडे 120 शब्द प्रति मिनिट कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखन शॉर्ट हँडचा स्पीड असणं आवश्यक आहे आणि 40 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर 8वं पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक गट क. एकूण पदे आहेत 6. सेम अशा पद्धतीने या ठिकाणी पात्रता दिलेली आहे. S14 पे मॅट्रिक्स आहे. पुढील पद आहे कनिष्ठ लिपिक. या पदाच्या एकूण 46 जागा आहेत. आपण पाहू शकता तक्त्यामध्ये प्रवर्गनिहाय विवरण दिलेलं आहे. या पदासाठी वेतन श्रेणी आहे S6, 19,962, 200 पे मॅट्रिक्स. पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता आणि ज्यांनी मराठी टंकलेखनाची किमान 30 म्हणजेच 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादा आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादा अशा प्रकारचे वाणिज्य प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तसेच संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण आवश्यक आहे.
त्यानंतर 10वे पद आहे सहाय्यक भांडारपाल गट क, एकूण पदे आहेत 13. S6 हा पे मॅट्रिक्स आहे. त्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच मराठी टायपिंग 30 आणि इंग्लिश टायपिंग 40 या पद्धतीने आवश्यक पात्रता आहे. त्यानंतर जे 10वं आणि अत्यंत महत्त्वाचं पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट गट क संवर्गाचं पद आहे. एकूण पदे आहेत रिक्त 48. आपण पाहू शकताय. अनुसूचित जातीसाठी 4 जागा आहेत. अनुसूचित जमाती 3, बी जा अ 2, ब ज ब 1, भ ज क 2, भ ज ड 2, बी माप्र 1, इतर मागास वर्ग 9, शासकीय व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 5, आर्थिक दुर्बल घटक 5, अराखीव 14. तर याची पात्रता पे मॅट्रिक्स आहे S8 25 581 100. पात्रता दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी शासकीय माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा तिला समकक्ष अर्हता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तर ही जी होती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जाहिरात. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल मोटिवेशनल महेश. धन्यवाद.